उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नाशिक विभागात 5 जिल्ह्यांमध्ये 603 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। तब्बल 559 गावं 1875 वाड्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नगर जिल्ह्यामध्ये 239 गावांमध्येही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। वाशिम शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागलाय। त्यामुळे वाशिम शहरात 8 ते 10 दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येतोय। नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। वाढतं तापमान लक्षात घेता भंडारा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात उपाययोजनेच्या दृष्टीने सुसज्ज असं उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय। परंतु आतापर्यंत एकही रुग्ण उपचारासाठी या कक्षामध्ये भरती झालेला नाहीये। एसी रूम, अत्याधुनिक सुविधेसह 8 खाटांचं सुसज्ज असं कक्ष रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलाय। या इमारतीतील प्रभाग क्रमांक 9 आणि 13 मध्ये प्रत्येकी 4 अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। खाटांचा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय। यातील एक महिलांसाठी आणि दुसरा पुरुषांसाठी आहे। येते 36 तासांमध्ये समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे। समुद्रामध्ये भरती वेळी 0.5 मीटर ते 1.5 मीटर इतकी उंच लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। रविवार रात्री 11:30 हा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलंय। नागपुरातील अंबाझरी तलावात बांधकाम केल्यानं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं महानगरपालिका अधिकाऱ्यांना फटकारलंय। अंबाझरी तलावामध्ये स्वामी विवेकानंदांचं स्मारक बांधण्यात आलंय। गेल्या वर्षी अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन शहरामध्ये पाणी शिरलं होतं। पुन्हा शहरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कोर्टानं बांधकामावरून महानगरपालिका अधिकाऱ्यांना फटकारलंय। 8 मे पर्यंत बांधकामाला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे देण्याचे आदेशही कोर्टानं दिले। सांगलीच्या एरंडोली या ठिकाणी सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते मिरज तालुक्यातल्या एरंडोली या ठिकाणी उतरवण्यात आले। हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती।